वकील असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं सरोदेंना दणका दिलाय। सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। भाजपच्या आशिष शेलारांनी महाविकास आघाडी आणि मनसेच्या मतचोरीच्या मोर्चाला पत्रकार परिषदेतनं प्रत्युत्तर दिलं। विरोधकांनी तुष्टीकरणाचा कळस गाठल्याची टीका यावेळी त्यांनी केली। राज ठाकरेंनी वोट जिहाद करू नये असं म्हणत आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर टीका केली। तर मतं मिळवण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाऊ नका असं म्हणत त्यांनी घणाघात केला। भाजपच्या आशिष शेलारांनी लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत विरोधकांवरती टीका केली। तर राज ठाकरेंना दुबार मतदारांच्या यादीत हिंदू आणि मराठी माणूसच दिसतो का असा सवाल शेलारांनी राज ठाकरेंना विचारला। आशिष शेलारांचं धाडस कौतुकास्पद आहे। त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला। तर शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला। आशिष शेलारांनी आमचा आरोप मान्य केल्याचं वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलंय। तर प्रभाकर पाटील हे कल्याणमध्ये मतदान करतात आणि लोढांसाठीही करतात असं त्यांनी म्हटलंय। मग लोढांवरती गुन्हा दाखल करायचा का असा सवाल त्यांनी केला। खासदार सुप्रिया सुळेंनी फलटणमधील पीडित कुटुंबियांची भेट घेतली। कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नसल्याचं त्यांनी म्हटलं। तर दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली। फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात राज्यातील डॉक्टर संघटनांनी आजपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरनं जैन समुदाय आक्रमक झालाय। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या उपस्थितीत आझाद मैदानात जैन समुदाय उपोषण करणार आहे। कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी ज्ञानेश्वरी मुंडेंची देखील भेट घेतली। त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडेंनी त्यांच्या मुलानं बनवलेला फोटो सुळेंना दाखवला। प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्यानंच होते, पप्पा मिस यू असा भावनिक मजकूर त्यावरती लिहिला होता। नाशिकमध्ये उदय सांगळे भाजपात पक्षप्रवेश करतायत। रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदय सांगळेंनी स्वतः ही माहिती दिली। नाशिकमधले शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडले। माजी आमदार रामदास चरोस्कर आणि त्यांच्या पत्नी सुनीता चरोस्करांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। सुनीता चरोस्करांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं नरहरी झिरवळांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात 8 डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आले। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशनासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवू शकते। त्यामुळे अधिवेशन 8 ते 10 दिवस पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। मदरशांमध्ये वंदे मातरम बंधनकारक करण्याची मागणी तुषार भोसलेंनी केली। तर ज्या मदरशांमध्ये वंदे मातरम गायलं जाणार नाही त्यांचं सरकारी अनुदान तात्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली। मीरा भाईंदर महापालिकेचे भाजपचे माजी सभापती अनिल विरानी यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं मीरा भाईंदरमधील मतदार यादीमध्ये असल्याचा आरोप काँग्रेसनं केला। त्यांची नावं गुजरातमधील सुरत आणि भावनगर या दोन्ही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये असल्याचा दावा पुराव्यानिशी काँग्रेसनं पत्रकार परिषदेत केला। पैलवान सिकंदर शेख अटक प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क केलाय। माहिती घेऊन उत्तर देण्याचं आश्वासन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सुळेंना दिलं। पालघरमध्ये संसद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। तर खेलो इंडिया अंतर्गत खासदार हेमंत सावरांच्या पुढाकारानं याचं आयोजन करण्यात आलंय। अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काँग्रेसच्या वतीनं जवाब दो आंदोलन करण्यात आलंय। अमरावतीत साफसफाईचा बोजवार उडाला असून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ठेकेदारांवरती कारवाई होत नसल्याचा आरोप करत कचरा माफियांच्या विरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला। मुळशी तालुक्यातील रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगवरती पोलिसांनी कारवाई केली। त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे। दरम्यान या मार्गावरील वाहतूक देखील सुरळीत झाली आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये मानवी वस्तीवरती होत असलेल्या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ मंचरमध्ये नागरिकांनी रास्ता रोको केला। नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग रोखल्यामुळे आंदोलक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं बघायला मिळालं। पंढरपुरात अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय। कढोली येथील प्रशांत मसे या शेतकऱ्यानं पावसामुळे हतबल होत 6 एकर शेतातील सोयाबीन जाळून टाकलाय। त्यामुळे सुमारे 25,000 रुपये कापणी खर्च वाया गेला असून शेतकरी प्रशांत मसे आर्थिक संकटात सापडलेत।
मंत्री गिरीश महाजन यांना दिंडोरी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात त्यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी तातडीने पंचनामे करून मदत देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलंय। ब्रेकनंतर स्वागत। पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। छत्रपती संभाजीनगरच्या मतिमंद विद्यालयात एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली। मारहाण करणाऱ्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी महामार्ग मंत्रालयानं बांधा वापरा हस्तांतरित करा या मॉडेल अंतर्गत बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या एका विभागात एका वर्षात एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदारांना दंड करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर एखाद्या विभागामध्ये 500 मीटरमध्ये एकापेक्षा जास्त अपघात झाले तर कंत्राटदाराला 25 लाख रुपये दंड आकारला जाईल। जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची लाट उसळली असून 2025 मध्ये आतापर्यंत तब्बल 1 लाखांहून अधिक कर्मचारी बेरोजगार झालेत। एआय, क्लाउड सेवा आणि नफ्याच्या दिशेने नव्यानं लक्ष केंद्रित करण्याचं उद्दिष्ट या कंपन्यांनी ठेवल्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फटका बसतोय। देशातील चहाचं उत्पादन सप्टेंबर 2025 मध्ये घटलं असून एकूण उत्पादन 5.9% कमी झालंय। चहा मंडळाच्या आकडेवारीनुसार या महिन्यात एकूण 15.99 कोटी किलो चहा उत्पादन झालंय। तर सप्टेंबर 2024 मध्ये प्रमाण 16.99 कोटी झालं होतं। त्यामुळे चहा महागण्याची चिन्हे आहेत। देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज होणार आहे। न्यायालयानं पश्चिम बंगाल आणि तेलंगणा वगळता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव यांना सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले। वाशिमच्या रिसोडमधील अमरदास नगर भागामध्ये एका कारमधनं पोलिसांनी 61 ग्रॅम एमडी ड्रग्ज, 2 किलो गांजा, 2 मोबाईल फोन्स आणि 1,89,000च्या नकली नोटा असा एकूण 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी जुनेद शेख या आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केला आहे। नागपुरात गांजा विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली। नरसिंगराव देशमुख आणि किरण देशमुख असं अटक केलेल्यांची नावं आहेत। त्यांच्याकडनं संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीलगत असलेल्या विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडलाय। काल संध्याकाळी ही घटना उघडकीस आली, त्यामुळे विद्यापीठ परिसरात खळबळ माजली आहे। या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी प्राथमिक तपासणी सुरू केली असून ही आत्महत्या आहे की घातपात या दिशेने तपास सुरू झालाय। बेळगाव जिल्ह्यातील बेडकीहाळ सर्कलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी ऊस वाहतूक रोखली आहे, त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकात देखील ऊस आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरामध्ये आय लव्ह मोहम्मद बॅनरमुळे तणाव निर्माण झाला। भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर बॅनर पोलिसांनी हटवले, त्यामुळे तणाव निवळला। छत्रपती संभाजीनगरच्या सावळतबारा गावात एका घरावरती वीज कोसळली, त्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न पूर्ण झालंय। 52 वर्षांनंतर भारतानं महिला वर्ल्ड कप विजेतेपद जिंकलंय। आयसीसी महिला विश्वचषकात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केलं। शेफाली वर्मा प्लेअर ऑफ द मॅच तर दीप्ती शर्माचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून गौरव करण्यात आला। टीम इंडियानं महिला विश्वचषकावरती पहिल्यांदाच आपलं नाव कोरलंय। हरमनप्रीत कौरच्या कॅप्टनशिपच्या जोरावर महिला संघानं वर्ल्ड कपवरती आपलं नाव कोरलं।